मंद्रुप गावाला गेल्या 27 दिवसापासून पाणी पुरवठा होत नसल्यामुळे संतप्त झालेले गावकरी मंद्रुप ग्रामपंचायतीवर मोर्चा आणत आहेत। काल सुद्धा अखिल भारतीय किसान सभेनं ग्रामपंचायतीवर मोर्चा आणला होता। आज आपल्या मंद्रुपमधील माळी गल्लीतील महिला मुलं या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याकडे गेल्या 1 महिना झालं पाणी नसल्यामुळे हे संतप्त झालेले आहेत। त्यांना घरात पिण्यासाठी पाणी नाही, धुणी भांडीसाठी पाणी नाही, स्वयंपाकासाठी पाणी नाही, अतिशय विदारक परिस्थिती आहे। खाजगी टँकरवाले 300-300 रुपये घेत आहेत। गोरगरीब लोकांना कुठनं पैसे आणायचं याचं साधं सेन्स ग्रामपंचायतीला नाही आहे। एक महिना जर जलवाहिनी जर दुरुस्ती होत नसेल तर गावकऱ्यांनी कुणाकडे पाहायचं हा मोठा प्रश्न आहे। मी काल परवा माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की बाबा उजनी सोलापूर हे 110 किलोमीटर पाईपलाईन सुद्धा 25 दिवसात दुरुस्त होऊ शकते। मात्र मंद्रुप कुरवट आणि मंद्रुप टाकळी या 2 पाणी पुरवठा योजना फुटून आज 1 महिना होत 27 दिवस संपत आले तरी हे दुरुस्त होत नसल्यामुळे गावामध्ये भीषण पाणी टंचाई सुरू आहे। गावामध्ये पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आमचे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य दयानंद खेडे त्यांच्या मातोश्री ग्रामपंचायत सदस्य आहेत। आपण त्यांच्याशी संपर्क साधूया। नमस्कार साहेब, किती दिवस झालं पाणी नाही तुमच्याकडे? कमीत कमी 1 महिना झाला। ग्रामसभेमध्ये देखील हे प्रश्न उपस्थित केला होता आणि दिवसेंदिवस लोकांचा रोष वाढत आहे। आणि मंद्रुप कुरवटचा पाणी पुरवठा ठप्प आहे, टाकळी मंद्रुपचा पाणी पुरवठा ठप्प आहे। इकडला 8 इंची पाईपलाईन आहे, इकडला 8 इंची पाईपलाईन आहे, पण हे प्रशासन आणि इथले सरपंच अकार्यक्षमता दाखवत आहेत। मंद्रुपला आज उन्हाळा आहे, उन्हाळा असल्यामुळे 1 महिना झालं आणि गावातले सगळे बोर आता सध्या बोर बंद पडत आहेत। पाण्याचं अजिबात नियोजन नाही। प्रशासन ग्रामसेवक आता 1 महिना झालं संपावर आणि सुट्टीवर गेलेले आहेत, रजेवर गेलेले आहेत। हे अक्षरशः गाव कुणाच्या तर हवालदिल केल्यासारखं असं प्रशासन वागत आहे। आणि इथलं आता हे आपण अजून देखील आता आमदार साहेबांना देखील विनंती करावं लागते की ह्या गावाचं पाण्यासाठी काहीतरी नियोजन करावं। इथलं पंचायत समिती सदस्य असतील आणि जिल्हा परिषद सदस्य असतील यांना देखील आता निवेदन देऊन पाण्याचं टँकर तरी निदान चालू करा। गावाचा पाण्याचा प्रश्न खूप ऐरणीचा झालेला आहे। आता लोक बायांना गडी माणसं इकडे तिकडे घरातून बाहेर पडू शकतात, पण घरातील महिलांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहेत। त्यांनी आता सध्या आपल्या 1 नंबर वार्डातील महिला ह्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विचारा की पाणी कसल्या पद्धतीने त्यांनी वापरत आहेत। आम्ही बोर प्रत्येक वार्डामध्ये बोर मारून दिलो, आम्ही 1 नंबर वार्डामध्ये बोर मारून दिलो, 4-5 बोर मारून दिले, त्या आता ते सध्या आटत आहेत। पाण्याचा प्रश्न खूप ऐरणीचा आहे आणि रोज दिवसेंदिवस वाढत आहे। आणि ह्याचं नियोजन सरपंचांनी अजिबात केअर करत नाहीत। आणि आता 1 महिना झाला पाण्याचा प्रश्न मिटत नाही म्हणलं तरी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि अजिबात नियोजन नाही। धन्यवाद साहेब। या ठिकाणी दयानंद खेडे साहेब सांगत आहेत की ग्रामपंचायत प्रशासन निष्क्रिय आहे, हे त्यांच्या कार्यपद्धतीवरून दिसून येतं। आपण या ठिकाणी माळी गेलीचे जे महिला आहेत त्यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार अक्का, ಎಷ್ಟು ಜನ ನೀರಿಲ್ಲ ನಿಮ್ಮ ವಾರ್ಡ್ದಾಗ? ಅಂಬಿಕಾ ಅಡ್ ಪೂರ ಹೆಸರು ಅಂಬಿಕಾ ಶಿವಾನಂದ ಚೌರ್ಮುಲಿ ಯಾನದ್ರ ನಿಮ್ ಗಲ್ಲೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸದ್ಯ? 1.5 ತಿಂಗಳಾಯ್ತು ಒಟ್ಟ ಅಜಿಬಾತ್ ನೀರಿಲ್ರಿ। ಮತ್ತ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿದ್ವಿ ವಿನಾಯ ಕೇಳಕ್, ಅವ್ರ ಮಗ ಅತ್ತಾನ ಸರಳ ಮುಗಳೇನ್ ಮಕ್ಕೊಂಡನ ಮುಗಳೇ ಕೇಳತ್ ಮುಗಳೇಂದು ಕುರ್ಚಿ ಈಗ ಸದ್ಯ ತಳಗಿಳಿಲಿ ಮುಗಳಾಗ ತಂದು ಕುಡಿಸ್ತಾ ದಿನ ಅವ್ರ ಮನೆ ಮುಂದೆ ನೀರಿಗೆ ಹೋಗ್ತೇವ್ ನೀರು ಎಂದ ಬರಲ್ಲ ಅಂತ ಕುರ್ಚಿ ಸರ್ಪಂಚ ಮನೆ ಬರ್ಬೇಕಾಗ್ಯದ ನಾವು ಮುಗಳಾಗ ಕೆಲ ಬಿಟ್ಟು ಮುಗಳೇಂದ ಏನ್ ಸಂಬಂಧ ಅದ? ಈಗ ಸದ್ ಕುರ್ಚಿ ಇಳಿಲಿ ಅವರು ನಾವು ಮುಗಳೇನ್ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೇವ್, ಆ ಮುಗಳೇ ತಂದು ಇಲ್ಲಿ ಕುಂಡಿಸ್ತೇವೆ, ನೀರು ಅವ್ರಿಗೆ ದಿನ ಬೇಡ್ತೇವ್, ಅವ್ರ ಲೆಗ ತಂದು ಕೊಡ್ತಾರ, ಇವ್ರಂಗಿಲ್ಲ ಅವ್ರು। ಬರ ಎಷ್ಟ್ ದಿನಕ್ಕೊಮ್ಮೆ ನೀರು ಬರ್ತಾವ್ರಿ? ಜರಿ ನೀರು ಸುರುಳಿತಿದ್ದಾಳ ಸರಳ 4 ದಿನಕ್ಕ ಹಿಂಗ್ ಬರ್ತಾವ, 8 ದಿನಕ್ಕ 15 ದಿನಕ್ಕ ಬರ್ತಾವ। ಮತ್ ಬರ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ 1.5 ತಿಂಗಳ ಮ್ಯಾಗ ಆಗ್ಯದ ಒಟ್ಟು ನೀರಿಲ್ಲ ನೋಡ್ರಿ। ಮುಗಳೇಂದ ಏನ್ ಸಂಬಂಧ ಅದ್ರಿ? ಒಂದೊಳಗ್ ಬರ್ತಾವ ಒಂದೊಳಗ್ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಬಂದು ಅಂದ್ರ ಹಿಂಗ್ ಬಿಟ್ಟೆ ಬಿಡ್ತಾರ, ಅಟ್ಲಿ ಬಾರಕ ನೀರ್ ಬಿಡ್ತಾರ, ಬಿಟ್ಟಿದ್ರ ಅರ್ಧ ತಾಸ್ತಿಗೆ ನೀರ್ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ। आणि सध्या परिस्थिती ಹಿಂಗ ಅದಕ್ಕೆ ಟ್ಯಾಂಕರ್ದವ್ರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವ್ರು ಬಿ 2 ದಿನ ಟೈಮ್ ಕೊಡ್ಲಕತ್ತಾರ। ಸದ್ಯಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಒಡೆ ನೀರಿನ ಭಾಳ ಟಂಚಾಯ ಅದ, ನಾವ್ ಏನ್ ಬಿ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಒಡೆ ನೀರ್ ಬಿಡ್ರಿ ಮೈ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವ್ ಇದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಂಗ ಮತ್ ಕುರ್ಚಿ ಇಳಕ್ ಹೇಳ್ರಿ ನಾವ್ ತಂದು ಕುಂಡ್ರಸ್ತೇವ್ ಮುಗಳೇ। ಈಗ ಇವ್ರು ಸರ್ಪಂಚ್ ಹೇಳ್ತಾರೆ ನಮ್ಗೆ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಸ್ಪಷ್ಟ ನಮ್ಗೆ ಹೇಳಿ ನಾವ್ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಬಿ ಮಾಡ್ಸಕಸ್ತೀವಿ, ನಾವ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಏನ್ ಬಿ। बरं यार ಮಾತಾಡ್ತಿರ್ಬೇಕು ಮಾತಾಡ್ರಿ ಅದ್ರಾಗ या ठिकाणी तुमचं नाव? राहुल मळशेद मुगळे। आता सध्या गल्लीमध्ये माळी गल्लीमध्ये पाणी 1 थेंब पण नाही, पाणी पाहिजे। सगळ्या बाया ओरडत भांडण करायला लागलेत गल्लीमध्ये, कचरा आणि सगळीकडे माळी गल्ली सगळं कचरा व्हायला लागला, घाण वास यायला लागला, पाणी सगळं तसंच ठेवलं कचरा सगळं। काय झालं? आता सावकारच्या घरी गेलो, सरपंचाच्या घरी गेलता, त्यांचा मुलगा काय म्हणले
मुगळे मुगळे का का झोपले झोपले का आहे मुगळ्याच्या घरी जावं म्हणा. सरपंच त्याने आहे का ह्याने सरपंच आहे? सांगा कोणाकडे तुम्ही. जायचं? सरपंच भरलं का पाणी आम्हाला पाहिजे. सरपंच कोण आहे? त्यांच्याकडे जाणार आम्ही. ह्याने दुसऱ्यांच्या घरी जा म्हणल्यावर ह्याने कोण आम्हाला सांगणार आहे? त्यांनी सरपंचाच्या त्यांच्या घरी जातो आम्ही. त्यांनी सरपंच नाही आहे. त्यांच्या घरी कशाला जाणार आम्ही? आणि कुणीकडे पण बोलायला लागलेले त्यांनी असं नीट स्पष्ट बोलले त्यांनी कुणी पण व्हिडिओ wrong कशाला बोलायला लागले काढतो? त्यांनी. हे कशाला काढतो? हे व्हिडिओ काढा, काय करतात करा, काय करायचं तुम्हाला करून व्हिडिओ द्या काढता म्हणाले, तू असलं काढ बोलायला जा. लागले काय त्यांनी. करणार कर जा व्हिडिओ काढ म्हणून. या ठिकाणी बोलायचं त्याचं मुगळ्याचं पद्धत काय आहे. संबंध बोलायचं आहे कसं तिथं? त्याने? मुगळे आहे सरपंच, मुगळे नाही असं पण बोलताय सरपंच, त्याने. ह्याने सरपंच. मग आम्हाला मुगळ्याला सांगायचं असेल ना, ह्यांनी खुर्ची सोडा म्हणा, आम्ही मुगळ्याला बसवतात, जे काय असेल ते मुगळ्याला आम्ही विचारता. या ठिकाणी माळी गल्लीतील महिला पुरुष आणि मुलं मुली या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय या वार्डामध्ये भीषण पाणी टंचाई आहे. या वार्डातच नाही तर संपूर्ण मंद्रुप गावामध्ये हदवाडा भागामध्ये गेल्या 27 ते 28 दिवसापासून पाण्याचे एक थेंब नसल्यामुळे गावकऱ्यांना भीषण पाणी टंचाई सामोरं जावं लागत आहे. माझ्या करिअरमध्ये एवढं दिवस ठप्प झालेली ही पहिलंच घटना असेल. यापूर्वी 20-22 दिवस झाले, पण तब्बल 27-28 दिवस पाणीपुरवठा ठप्प होणं ही जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत म्हटलं तर वावं ठरणार नाही. कुरगोट मंद्रुप, टाकळी मंद्रुप असे 2-2 पाणीपुरवठा योजना असताना सुद्धा हे व्यवस्थित हँडल न करत नसल्यामुळे आणि वेळेवर पाईप बदलत नसल्यामुळे, निष्क्रियपणा दाखवत नसल्यामुळे ग्रामस्थांना आज भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. या ठिकाणी सत्ताधारी आणि त्यांचे कुटुंबीय बेजबाबदारपणे उत्तर देत असल्याचे या ठिकाणी संताप या महिला वर्गाने केलेले आहे. मी सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना दोघांनाही विनंती करतो, याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं राजकारण न करता दोन्ही योजना लवकरात लवकर कसं दुरुस्त होतील यासाठी मी सत्ताधाऱ्यांना विनंती करतो आणि विरोधकांना विनंती करतो, लवकरात लवकर कुरगोट मंद्रुप आणि टाकळी मंद्रुप या दोन्ही पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर दुरुस्त करून गावाला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करावा आणि गावकऱ्यांना पाणी भीषण पाणी टंचाईतून बाहेर काढावं असे मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. गेल्या आत्ताच पंचाक्षरी स्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे 27 दिवस नाही, हे टाकळीचं पाईपलाईन फुटून जवळपास 2 महिने झालेला आहे. आम्ही जर प्रत्येक येऊन सांगत असताना त्याकडे जाणून बुजून प्रशासन आणि दुर्लक्ष केलेलं आहे. सर्वात कमी खर्चाचं पाईपलाईन दुरुस्तीचं काम होतं टाकळीचं, तो सुद्धा या प्रशासनानं केला नाही. आणि जे ग्रामसेवक आले 2 महिने झालं ग्रामसेवक या ठिकाणी आले, 2 महिन्यातनं केवळ 4 ते 5 दिवस त्यांनी या ठिकाणी आलेला आहे. सत्ताधारींना या गावचं काही देणं घेणं राहिलं नाही, फक्त स्वतःच्या कसं भांडवलशाही करता येईल याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे. आम्ही बोलून लोकांना वाटतं आज या ठिकाणी आमच्या माता भगिनी आहेत, त्यांच्या समोर आम्हाला लोकांनी काय काय शिव्या दिलेल्या आहेत हे एवढं त्यांच्या समोर सांगून सुद्धा यांना जर कळत नसेल तर तुम्हाला जमत नसेल तर खुर्ची सोडा, दुसरं कोण तर येऊन बसेल करेल ना त्याच्यात असेल तर. पण तुम्ही गावाला वेठीस धरू नका. आणि तुमचे हे आत्ताच ज्या मातांनी सांगितलं की अशुद्ध भाषेत बोलतात हे तुम्हाला शोभण्यासारखी गोष्ट नाही. तुम्ही या गावावर अनेक वेळा राज्य केलेलं आहे, गावचं मोठे माणूस म्हणून घेता. अशा माता भगिनींना असेल गावच्या लेकरांना असं बोलणं तुमचं चुकतंय. मी त्यांना एवढंच सांगेन, आजपर्यंत आम्ही तुम्हाला विरोधक या नात्यानं विरोध न करता कुठल्याही विकास कामात आम्ही सहकार्य केलेलं आहे. यापुढं जर तुम्हाला विकास कामात सहकार्य हवं असेल तर गावचा प्रश्न मिटवा, नाहीतर रोज आंदोलन या ठिकाणी ग्रामपंचायत समोर केलं जाईल, एवढी मी आज या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो. नाही मेंबर, आता जे पाईपलाईन आहे, तुम्ही पण ग्रामपंचायत सदस्य, काय तिथले म्हणजे नेमकं परिस्थिती आहे, कशासाठी एवढा दिवस आणि लागत कुरगोटच्या पाईपलाईनचं नाव पुढं करतात, तिथला ते शेतकऱ्याच्या चुकीनं पाईपलाईन उकडलं गेलं आहे ते आम्ही मान्य करू. गावासाठी 2 पाईपलाईन आहेत, एक टाकळीवरून आहे, एक कुरगोटवरून आहे. या टाकळीचं दुरुस्त करण्यासाठी यांना 2 महिने काल ते सिमेंट काँक्रीटचं पाईप आहे तिथं 1 दिवसात दुरुस्त होणारे काम आजपर्यंत झालं नाही. काल काय तर ते ते टाकळीचं तुम्ही पूर्ण केलेत. तुम्ही सदस्य आहात, तुम्ही विचारलं नाही किती वेळा 27 दिवस झाले. विचारा, डेप्युटी सरपंचांना विचारा, सरपंचांना विचारा, ते नुसतं हसण्याचं काम केल्याशिवाय दुसरंच काही करत नाहीत. आणि विषय असा आहे, 4 मोटरी आहेत आपल्या इलेक्ट्रिक नदीवर, त्यापैकी 2 मोटऱ्या जळालेल्या आहेत. 6 महिने झालं. मी स्वतः सांगतोय 2 चालू ते 2 पडल्यावर परत तुम्ही लोकांना सांगणार मोटर जळाली पाणी नाही म्हणून. अगोदर दुरुस्त करून ठेवा म्हणून आम्ही बोलतो, तर त्यांना त्याकडे लक्ष देण्यात सवय नाही. अजून किती दिवस लागतील पाण्यासाठी? आता त्या प्रशासनावर ते अवलंबून आहे, त्यांनी किती फास्ट करतील त्या फास्ट पाणी गावासाठी येणार आहे. यांनी जर असंच टाळत गेले तर मग अजून 10-15 दिवस पण येणार नाही. या ठिकाणी मंद्रुपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमट्टी यांनी आपली कदकद या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आमचे चुंगाबाई खेडे यांचे सुपुत्र मेंबर दयानंद खेडे यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं संताप व्यक्त केलेला आहे. मी पुन्हा एकदा आवाहन करतो की बाबा गेल्या अनेक दिवसापासून जे काही 1 महिना झाला पाणीपुरवठा ठप्प आहे. मी मगाशी आवाहन केल्यासारखं सत्ताधारी आणि विरोधकांनी दोघांनी इथं राजकारण करता गावातील दोन्ही योजनेचे पाणीपुरवठा योजना कसं पूर्ण होतील दुरुस्ती
याचं प्रयत्न करावं. आणि मंद्रुपला दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ग्रामसेवक इथं उपलब्ध नाही आहे. यापूर्वी नागे जोडमोठे होते, त्यांची का बदली झाली अख्ख्या गावाला माहित आहे, मी सांगण्याची काय गरज नाही आहे. कसं काय असं ना तो ग्रामसेवक कामाच का असू द्या बिनकामाच का असू ना पण तो गावचा होता, थोडं उपलब्ध होत होतं वेळेवर. आता जे काही नवीन ग्रामसेवक आलेले आहेत ते 1 महिना रजा टाकून गेलेत, असं आताच आमचे मित्र दयानंद खेडे यांनी सांगितलं. विचार करा, गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे आणि ग्रामसेवक रजावर जातोय म्हणल्यावर किती असंवेदनशीलता या ठिकाणी आहे. ते त्या ग्रामसेवकांनी बदलीची मागणी केली असं सांगण्यात येत आहे. खरं तर मंद्रुपला नवीन ग्रामसेवक येण्यास का घाबरत आहेत हे आम्हाला बी अजूनपर्यंत कळीना. जे मी बीडीओना विनंती करतो, सध्या गावामध्ये महिना झाला पाणी नाही आहे, येथील पाणी प्रश्न सुटण्यासाठी ग्रामसेवक गरजेचा आहे. त्यामुळं बीडीओ साहेबांना विनंती करतो, लवकरात लवकर मंद्रुपला पूर्ण वेळ कायमस्वरूपी ग्रामसेवक उपलब्ध करून द्यावा. आणि जाता जाता मी मंद्रुप ग्रामपंचायतला पुन्हा एकदा विनंती करतो, कुरगोट मंद्रुप आणि टाकळी मंद्रुप या दोन्ही पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन लवकरात लवकर दुरुस्त करून गावाला मुबलक प्रमाणामध्ये पाणी पुरवठा करावा अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो. धन्यवाद.